नमस्कार श्रोते हो, आपल्या ENT आरोग्य मार्गदर्शन या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, कानाचं दुखणं हे दाढदुखीसारखं असतं. जेव्हा होतं तेव्हा जीव नकोसा होतो. कधी कानात मळ साचतो तर कधी लहान मुलं खेळता खेळता कानात काहीतरी घालतात. अशा वेळी नक्की काय करावं आणि काय टाळावं हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पण त्याआधी जर तुम्हाला आमचे माहितीपूर्ण व्हिडिओज आवडत असतील तर हेल्थ गुरु आय केअर चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करा. पहिली आणि सर्वात सामान्य समस्या म्हणजे कानात मळ साचणे. खरं तर थोडा मळ असणं चांगलं असतं, कारण तो कानाचं रक्षण करतो. पण जेव्हा मळ जास्त वाढतो तेव्हा कान डब्ब होतो आणि ऐकू कमी येतं किंवा कान दुखू लागतो. अशा वेळी अनेक जण काय करतात, सरळ काडी किंवा पिन कानात घालतात. श्रोते हो, हे खूप चुकीचं आणि धोकादायक आहे. यामुळं मळ आणखीन आत ढकलला जातो आणि पडद्याला इजा होऊ शकते. उपाय काय? तुम्ही सोडियम कार्बोनेटचे थेंब डॉक्टरांच्या सल्ल्याने दिवसातनं 2 ते 3 वेळा कानात टाकू शकता. 4 ते 5 दिवसात मळ मऊ होऊन आपोआप बाहेर येतो. जर कान जास्तच दुखत असेल तर साधी पॅरासिटामॉलची गोळी आराम देऊ शकते. पण लक्षात ठेवा, काडी अजिबात वापरू नका. दुसरी समस्या म्हणजे कानात फोड येणं. कधी कधी कानाच्या आत छोटी पुळी येते, ज्यामुळं कानाला हात लावला तरी खूप वेदना होतात. कधी कधी हा फोड फुटून त्यातून पू देखील येतो. अशा वेळी घाबरून न जाता वेदना कमी करण्यासाठी तुम्ही पॅरासिटामॉलची गोळी घेऊ शकता. पण जर त्रास कमी होत नसेल तर घरगुती प्रयोग करत न बसता जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात जाऊन डॉक्टरांना नक्की दाखवा. तिसरी आणि सर्वात गंभीर समस्या म्हणजे कानात एखादी वस्तू जाणं. हे विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत घडतं. मुलं खेळता खेळता मणी, खडे, बिया किंवा छोटी खेळणी कानात घालतात. इथं सर्वात महत्त्वाची टीप, जर वस्तू वरच्या वर दिसत नसेल तर ती चिमट्याने किंवा काडीने काढण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. यामुळे ती वस्तू अधिकच आत जाऊ शकते आणि कानाचा पडदा फाडू शकते आणि मुलाला कायमचं बहिरेपण येऊ शकतं. अशा वेळी त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे किंवा जिल्हा रुग्णालयात जाणं हाच एकमेव सुरक्षित उपाय आहे. तर श्रोते हो, कानाच्या या छोट्या वाटणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी घेतलेला डॉक्टरांचा सल्ला तुमचे कान सुरक्षित ठेवू शकतो, कारण लवकर निदान हेच उत्तम उपचार. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कुणाला असा त्रास झाला आहे का? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना शेअर करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कानातून पू येणं आणि बहिरेपण हे टाळण्यासाठी काय करावं. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.